महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आपल्या शहरातील काही घडामोडी आपण पाहूया। कोरोना संक्रमण साथीच्या रोगामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार सध्या ताळेबंद लागू केला आहे आणि हा ताळेबंद 3 मे पर्यंत चालूच राहणार आहे। विद्यापीठ स्तरावरच्या परीक्षा दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपन्न होतात। या वर्षीच्या उन्हाळी प्रात्यक्षिक व अंतर्गत पदवी व पदव्युत्तर परीक्षा पार पडल्या आहेत। प्राध्यापकांचा अभ्यास पूर्ण झाला होता। एप्रिल महिना पलटून गेला तरी देखील परीक्षा संदर्भामध्ये या स्तराची परीक्षा होणार किंवा नाही यामध्ये विद्यार्थी, पालक, प्राध्यापक यामध्ये सर्वजण संभ्रमामध्ये आढळून दिसून येत आहेत आणि त्यांना चिंता पण लागलेली आहे। विद्यापीठ अनुदान आयोग व मानवी संसाधन मंत्रालय नवी दिल्ली यांनी ऑनलाईन परीक्षा व अभ्यासासंदर्भातील काही सूचना केल्या आहेत। त्याबद्दल प्राध्यापक, संघटना व शैक्षणिक स्तरावरील व काही शैक्षणिक क्षेत्रातील काही मान्यवर यांची आम्ही काही मतं जाणून घेतली आहेत। यामध्ये प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत व त्यांच्या काही सूचना सुद्धा त्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या मांडलेल्या आहेत। यामध्ये विद्यापीठ आणि शासनाने यामध्ये दखल घेतली पाहिजे असं या सर्वांचं मत आहे। कोरोना 2019 मध्ये आपल्या इथे परीक्षा पद्धतीच्या बाबतीत माझं म्हणणं असं आहे की कोरोनामुळे पूर्ण देशात आणि जगामध्ये पूर्ण बंद आहे। त्यामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये परीक्षा अद्यापही मार्चमध्ये सुरू होणारी परीक्षा अद्यापही सुरू झाली नाही। एप्रिलपर्यंत एक्झाम संपायला पाहिजे, परंतु अद्याप एक परीक्षा सुरू झाली नाही। UGCनी एक कमिटी तयार केली, त्या कमिटीच्या मार्गदर्शक सूचना अजून अद्यापही प्राप्त झालेल्या नाही। त्यामुळे काही जणांचं म्हणणं आलं की ऑनलाईन परीक्षा पद्धती घ्यावी, परंतु मराठवाडा हा मागासा एरिया भरपूर आहे। या एरियामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी आपल्याजवळ एवढी सुविधा पण नाही। त्यामुळे माझं मत आहे की बाबा परीक्षा पद्धती ही MCQ पद्धतीने घ्यावे किंवा होम असेसमेंटच्या पद्धतीने घ्यावे किंवा ओरलच्या पद्धतीने घ्यावे, परंतु परीक्षा घेणे हे आवश्यक आहे। आणि परीक्षा पद्धतीच्या बाबतीमध्ये 15 मेच्या नंतर राज्यपाल भवन निर्देश येणार आहे। त्यानंतर 15 मेच्या नंतर परीक्षा घेण्याच्या बाबतीत कोणत्या पद्धतीने घ्यायची ही विद्यापीठ स्तरावर निर्णय होणार आहेत UGCच्या मार्गदर्शक निर्णयाप्रमाणे। त्यामध्ये मागे एक मॅनेजमेंट काउन्सिलची बैठक झाली गेल्या महिन्यात आमची, त्यामध्ये परीक्षा पद्धती संदर्भातही चर्चा झाली असता कुलगुरू महोदयांचं म्हणणं आलं की 15 मेच्या नंतर आपल्याला जे काही निर्देश आहे त्यानंतर कमिटी थ्रू हा निर्णय घेण्यात येईल परीक्षा पद्धती व त्याचा टाइम टेबल। त्यामध्ये मी एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर आहे, त्यामुळे माझं त्या कमिटीमध्ये नॉमिनेशन कुलगुरू महोदयांनी केलेलं आहे। त्यामुळे 15 मेच्या नंतर परीक्षा पद्धतीमध्ये काय निर्णय घ्यायचा याबाबत निर्णय विद्यापीठचा होईल। तर माझं वैयक्तिक मत आहे परीक्षा घेणे हे अनिवार्य आहे आणि परीक्षा घेणे आवश्यक आहे। पद्धती कोणती वापरायची ज्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा राहिलं पाहिजे, त्यानंतर विद्यार्थ्यांना मास्कचा उपयोग केलाच पाहिजे। सर्व नियमाचे व शासनाचे जे काही निर्णय आला त्याप्रमाणे सर्व काटेकोरपणे पालन करून परीक्षा घेणे अनिवार्य आहे आणि परीक्षा घ्यावी असं माझं एक वैयक्तिक मत। मी महेश मगर, मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर या नात्यानं माझं रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा जर विचार केला तर प्रात्यक्षिक परीक्षा जवळपास अर्ध्या संपलेल्या होत्या आणि 25 मार्चपासून थेअरी परीक्षेला सुरुवात होणार होती। 17 मार्चपासून लॉकडाऊन झाल्यामुळे त्या सर्व परीक्षा थांबलेल्या आहेत। तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे की म्हणजे ह्या परीक्षा होणार की नाही, होणार तर कधी होणार, आणि काही कालावधी ओलांडून गेल्यानंतर मग त्या परीक्षा द्यायच्या कशा, हे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत। त्या अनुषंगाने UGCने एक कमिटी स्थापन केलेली आहे। कमिटीचा रिपोर्ट पण आज सबमिट झालेला आहे। त्यामध्ये अनेक गोष्टींवरती शिफारशी झालेल्या असणार आहेत। त्या सूचना सगळ्या राज्य शासनाला येतील, त्यानुसार सर्व विद्यापीठांना येतील आणि त्यानुसार परीक्षेची पुढील कारवाई होईल। UGCच्या रेग्युलेशनप्रमाणे आपण विचार केला तर परीक्षा घेणं गरजेचं आहे, कारण का अशीच पदवी कोणालाही देता येणार नाही, डिग्री कोणालाही देता येणार नाही। मग परीक्षा घ्यायची कशी, तर जोपर्यंत मला एक प्राध्यापक म्हणून वाटतं, सिच्युएशन ही सगळी पाहून वाटतं की जोपर्यंत आपण लॉकडाऊन परिस्थितीतून बाहेर येणार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत आपण मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना एकत्र करून परीक्षा घेऊ शकणार नाहीत। आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ती प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये परीक्षा घ्यायची का ऑनलाईन घ्यायची।
आपण पेपरमध्ये वाचलेलं आहे की अनेक देशामध्ये एक वर्षभर शाळा कॉलेजेस बंद राहणार आहेत, विशेषतः अमेरिका वगैरे. तिथे टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये वापर होतो, तसे इन्फ्रास्ट्रक्चर त्या शाळा कॉलेजेसला उपलब्ध आहेत. भारताची जर परिस्थिती बघितली तुम्ही तर तसं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. जिथे की प्रोफेशनल कॉलेजेस आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून चालवले जातात. अशा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे, कारण का तिथे विद्यार्थी सुद्धा हे लिमिटेड आहेत. पण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याही विद्यापीठाने एक इनिशिएटिव्ह घेऊन प्राध्यापकांना ऑनलाईन टीचिंग, परीक्षा या बाबतीमध्ये ट्रेनिंग देण्याचं काम सुरुवात केलेली आहे. पण त्याला पण लिमिटेशन्स आहेत, कारण का या सगळ्या गोष्टी घेऊन आपण पूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. त्याचं कारण असं की साधारण 60 ते 70% विद्यार्थी हे ग्रामीण भागामध्ये राहणारे आहेत. आज तिथे कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. ना त्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत, ना लॅपटॉप आहेत, ना डेस्कटॉप आहेत. म्हणून या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ आपण किमान 50% विद्यार्थ्यांपर्यंत जरी पोहोचलो तर 50% विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय घेणार आहोत, हे सगळे प्रश्न आपल्या पुढे आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक प्राध्यापक आपल्याला त्या टेक्नॉलॉजीशी अनुरूप अशी सगळ्या ट्रेनिंग घेत आहेत. विविध कोर्सेस अनेक संस्थांनी, अनेक विद्यापीठांनी हे कोर्सेस सुरू केलेले आहेत ऑनलाईनवर. त्याच्यामध्ये अनेक प्राध्यापकांचा, बहुतांशी प्राध्यापकांचा समावेश आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर करून परीक्षा होणार असतील, टीचिंग होणार असेल, तर त्यामध्ये आपण पूर्णपणे प्रयत्नाने त्याला सामोरं गेलं पाहिजे. हा प्राध्यापकांचा सध्या तरी हेतू दिसतो आहे. म्हणून अनेक प्राध्यापक ट्रेनिंग घेताना दिसून येत आहेत. पण महत्त्वाचं, सध्या आपण सर्वजण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या अडचणीतून जात आहोत, याची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये शैक्षणिक क्षेत्र वेगळे राहिलेले नाही. विद्यापीठ स्तरावरील परीक्षा प्रणालीसुद्धा एक चिंतेची बाब बनलेली आहे. सर्वत्र लॉकडाऊन स्थिती आहे, तेव्हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची काळजी ही एक महत्त्वाची बाब झाली आहे. कोरोनाशी मुकाबला तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा कमीत कमी वेळेत पार पाडणे यावर तज्ज्ञांचे जोरदार चिंतन आणि विचारमंथन सुरू आहे. मला या संदर्भात काही सूचना कराव्यासे असे वाटते. विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पारंपरिक पद्धतीने घेणे यावेळेस जिकरीचे होणार आहे. शिवाय या पद्धतीने होणाऱ्या परीक्षा, त्यांचे लागणारे निकाल खूपच वेळखाऊ ठरणार यात शंका नाही. तसेच ही परीक्षा आणि निकाल पद्धती मोठी खर्चिक असणार आहे. त्यामुळे विद्यापीठांनी सद्यस्थितीत बहुपर्यायी प्रश्नपत्रिकाच्या माध्यमातून परीक्षा घेण्यास सिद्ध झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना OMR उत्तरपत्रिका वापरण्याची संधी दिल्यास परीक्षार्थी, प्राध्यापक आणि इतर परीक्षा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करणे सोयीचे होईल. मर्यादित कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून कमीत कमी वेळेत विद्यार्थी OMR उत्तरपत्रिका सोडू शकतील. साहजिकच OMR उत्तरपत्रिकेच्या संगणकीकृत प्रणालीद्वारे मूल्यांकन होऊ शकेल, ज्यामुळे कॅप अर्थात परीक्षा मूल्यांकनासाठी लागणारे मनुष्यबळ आणि वेळ यावरही विद्यापीठांना नियंत्रण करणे सोयीचे जाणार आहे. डॉक्टर लक्ष्मण शिंदे, जिल्हाध्यक्ष मापटा. जगामध्ये कोरोनानं महाथैमान निर्माण घातलेला असताना या पार्श्वभूमीवर परीक्षा घ्यायच्या कशा आणि परीक्षा द्यायच्या कशा ही संभ्रमावस्था पालकांमध्ये आहे, विद्यार्थ्यांमध्ये आहे, तसंच विद्यापीठामध्ये, प्राध्यापकांमध्ये तर आहेच. आजपर्यंत परीक्षा कशी घ्यायची या अनुषंगानं निर्णय झालेला नाही. एक UGCनं समिती निर्माण केलेली आहे, त्या समितीचा अद्यापपर्यंत निर्णय आलेला नाही. हे पाहता विद्यार्थ्यांमध्ये विविध स्तरावर अफवाचं पेव फुटलेलं आहे. मला वाटतं विद्यापीठानं जाहीर करायला पाहिजेत, जे काही परीक्षा पद्धती होणार आहे ही ऑथेंटिक विद्यापीठानं सांगितली पाहिजेत की ह्या तारखेला परीक्षा होत्या. साधारणतः जुलै महिन्यात परीक्षा घ्यायला पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थ्याच्या मनातील मानसिक भीती जी होती ती दूर होईल. त्या काळात मोठ्या प्रमाणात डिप्रेशन आलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि ते दूर झालं पाहिजे. यासाठी विद्यापीठानं आपला प्रोग्राम जाहीर करावा. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑन पद्धत वापरली तर खूप चांगलं राहील. तसंच PGच्या फर्स्ट इयरच्या क्लाससाठी सुद्धा तसंच व्हायला पाहिजे. थर्ड इयर आणि MSc सेकंड पार्टचे जे PG सेकंड पार्टच्या विद्यार्थ्यासाठी परीक्षा झाली पाहिजे. ती परीक्षा कशी घ्यायची ते विद्यापीठानं लवकर जाहीर करावं आणि ती परीक्षा घेत असतानाच ते रिझल्ट लवकर लागेल आणि शैक्षणिक वर्ष पुढचं
लवकर सुरू झालं पाहिजे. या अनुषंगानं सुद्धा त्याचा निर्णय लवकरच जाहीर केला पाहिजे. मला वाटतं या ठिकाणी प्रशासन लवकरात लवकर निर्णय घेईल आणि विद्यार्थ्यांना एक आल्हाददायक वातावरणात परीक्षा घेण्याचं आश्वासन देतील, आश्वस्त करतील, एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळामध्ये अभ्यास करायला पाहिजेत. शेवटी PGच्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे, ते त्या अनुषंगानं परीक्षा ह्यात जेवढा अभ्यासक्रम झालेला आहे तेवढ्या अभ्यासक्रमापुरत्याच परीक्षा झाल्या पाहिजेत, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. Hi, as we all know, we at global level facing the pandemic situation problem of virus, where the whole global level is fighting with the virus, that is COVID-19. In such situation, our students are having lots of questions, confusion and fear about their examination as well as their future. How to conduct the examination is the question. I think as suggested by UGC, we can go for online examination or open book examination. No physical appearance of the student or physical contact should be there. Because of maintaining physical distance, we are able to control COVID-19 in our area, so we should not take that risk. As we all know, maximum students are having Android mobile with them with internet connections. Even we have tried our certificate examination course in which 100% students were present. They have attended the examination on mobile with attending the Zoom meeting. Though few students are not having mobile, but as per our experience, 100% parents are having Android mobile and internet connection. So it is very easy to conduct online web link examination, and that will be better for the future of students, because in current scenario, in current pandemic situation, life is more important than career and education. 1 or 2 months extended or the way in which we want to conduct the examination is not important than life. It is better to go for online or open book examination, which will be helpful for us to maintain physical distance as well as to avoid the anxiety and fear of the student. They can get result in the given time. No loss of career will be there. No fear of physical contact or COVID disease will be there. And this is the right option that we feel that we should go as per suggestion of UGC, in which they have given the suggestion for online examination or open book examination. The only thing is that the mindset of student, parents and teacher is required to be developed for this kind of examination, and teachers should take 1 or 2 practices of online examination through Google Classroom, through links which will make student adequate to the ICT tools and use of online examination. Thank you. नमस्कार, मी प्राध्यापक राजपाल सिंह चिखलीकर, नांदेड. सध्या कोरोना व्हायरस या साथीच्या रोगामुळे भारतच नव्हे समस्त विश्व या साथीच्या आजारामुळे, रोगामुळे त्रस्त आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे सर्व शैक्षणिक संस्था आज ठप्प आहे. त्यामुळे सध्या प्राध्यापक, विद्यार्थी व पालकामध्ये एकच संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. एक चिंता लागलेली आहे की परीक्षा होणार की नाही. कारण ॲकॅडमिक इयर दरवर्षी एप्रिलमध्ये संपतं. यावर्षी सर्वांचे सिलेबस, अभ्यासक्रम पूर्ण झालेले होते. इंटरनल एक्झामसुद्धा झालेल्या होत्या. परंतु अचानक मार्चमध्ये भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना बंद ठेवण्यासाठी आदेश केले. या आदेशाचं पालन सर्वांनी करत आहेत आणि केलं आहे. सध्या परीक्षा होणार की नाही या संदर्भामध्ये, परीक्षा कशा घ्यावा या संदर्भामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग यांनी 2 समित्या स्थापन केल्या. एका समितीनं असा निर्णय दिलेला आहे की दरवर्षी जुलैपासून ॲकॅडमिक इयर काही विद्यापीठामध्ये सुरू होतं. परंतु शैक्षणिक वर्ष 2020 व 2021साठी सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष गृहीत धरलं जावं. आणि एका समितीनं असा निर्णय दिलेला आहे की ऑनलाईन स्टडी, ऑनलाईन एक्झामिनेशन, ऑनलाईन प्रिपरेशन या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन एज्युकेशन या संदर्भामध्ये त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत.
परंतु ऑनलाईन एक्झाम घ्यावं त्या विद्यापीठाच्या अखत्यारीतला विषय आहे. त्यांना कंपल्सरी मॅन्डेटरी करू नका असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. या सर्व सजेशन्स, या गाईडलाईन्स एज्युकेशनल डिपार्टमेंट्स, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांनी सुद्धा ऑनलाईन स्टडी और ऑनलाईन एज्युकेशनच्या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत. वास्तविक ऑनलाईन प्रिपरेशन, ऑनलाईन एक्झामिनेशन, ऑनलाईन स्टडी आणि ऑनलाईन एज्युकेशन या संदर्भामध्ये भारताबाहेर परदेशामध्ये काही विद्यापीठामध्ये कोर्सेस चालतात. तिथे सोपं आहे, कारण तिथे पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहे. परंतु यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठाच्या कक्षेतील महाविद्यालय असतील, इन्स्टिट्यूशन्स असतील, इथे ऑनलाईन एक्झामिनेशन संदर्भात, डिजिटल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये कुठली ठोस भूमिका नव्हती. आता जर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अचानक जर ऑनलाईन स्टडी, एक्झामिनेशन व एज्युकेशन जर ठेवलं तर काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात. या अनुषंगाने मला काही गोष्टी सजेस्ट करायच्या आहेत सरकारला व विद्यापीठाला, की यावर्षी तुम्ही एक्झाम घ्यायचा असेल सोशल डिस्टन्स म्हणून, तर या एक्झामिनेशन वेगळ्या पद्धतीनं पार पडाव्या. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की हे ॲकॅडमिक इयरमध्ये एक सेमिस्टर होतं, मात्र 20 आणि 2021 या शैक्षणिक वर्षामध्ये सेमिस्टर पद्धत बंद करून वार्षिक पद्धत ठेवावी, तरच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि प्राध्यापकांना पूर्ण वेळ मिळेल. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना यावर्षी शैक्षणिक वर्ष 19 आणि 20मध्ये त्यांना कॅरी ऑन व सुपर कॅरी ऑन देऊन त्यांना पुढच्या वर्गामध्ये जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. त्यामुळेच या प्रश्नाचं हल होईल असं मला वैयक्तिक वाटतं.